नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणारे आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। बघा हे सर्व प्रश्न पहा, येणाऱ्या परीक्षेसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलाय, केंद्रीय निवडणूक आयुक्त। केंद्रीय निवडणूक आयुक्त बघा यांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला असतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बघा 3 यायला पाहिजे। केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार हे राष्ट्रपती यांना असतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय, गंगटोक खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? गंगटोक विचारलंय कोणत्या राज्याची राजधानी आहे? सोपा प्रश्न आहे, सर्वांना या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल। गंगटोक पहा, सिक्कीमची राजधानी गंगटोक आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यामधून जात नाही? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। कर्कवृत्त बघा भारताच्या एकूण 8 राज्यांमधून जाते, तर कर्कवृत्त यापैकी कोणत्या राज्यामधून जात नाही? तर याचे योग्य उत्तर काय असेल? ओडिशा या राज्यामधून बघा कर्कवृत्त हे जात नाही, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा, उपरा। उपरा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा सर्वांनी सांगायचं योग्य उत्तर, उपरा या पुस्तकाचे लक्ष्मण माने पहा, उपरा या पुस्तकाचे लेखक आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलं, मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचे योग्य उत्तर काय असेल? सिल्वर नायट्रेट, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, भारूड हा रचना प्रकार खालीलपैकी कोणत्या संतांनी रूढ केलेला प्रकार आहे? भारूड बघा सर्वांना माहित आहे, भारूड हा रचना प्रकार कोणत्या संतांनी रूढ केला होता? योग्य उत्तर काय असेल? संत एकनाथ महाराजांनी बघा भारूड हा रचना प्रकार बघा त्यांनी रूढ केला होता, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, भारताचा सुमारे खालीलपैकी किती टक्के बघा भूभाग शेती लागवडीसाठी खाली आहे? शेती लागवडीसाठी किती टक्के बघा जमीन आहे? तर 60% आहे बघा शेती लागवडीसाठी, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वांना माहिती आहे बघा, पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? पानिपत हे ठिकाण पहा हरियाणा राज्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, केरळमध्ये विचारले खालीलपैकी कोणती अभयारण्य हे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे? केरळ या राज्यामध्ये कोणतं एक अभयारण्य आहे जे बघा हत्तींसाठी प्रसिद्ध आहे? बघा पेरियार हे अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, जगामधलं सर्वात मोठं बेट कोणतं असेल? जगामधलं सर्वात मोठं बेट कोणतं असेल? ग्रीनलँड हे जगामधलं सर्वात मोठं बघा बेट आहे, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई हमाल लिपिक चालक बघा या सर्वांसाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 6000 बघा प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा यामध्ये आपण बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे, बघा ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण IMP प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला हे सर्व IMP PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 काय विचारलाय, बर्फामध्ये खालीलपैकी काय मिसळल्यावर तो वितळण्यास खूप जास्त वेळ लागतो? बघा बर्फामध्ये या ठिकाणी मीठ या ठिकाणी मिसळल्यावर तो या ठिकाणी वितळण्यास जास्त वेळ लागतो, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण। राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अध्यक्ष कोण असतात? योग्य उत्तर काय पाहिजे? राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, महिको बघा काय आहे? कृषी संस्था। महिको बघा ही कृषी संस्था यांचं संशोधन केंद्र कोठे आहे? सर्वांनी सांगायचे महिको बघा जालना जिल्ह्यामध्ये आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, तालुका पातळीवर प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य करतो? योग्य उत्तर काय पाहिजे?
तालुका पातळीवर प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार बघा हे कार्य करतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मॅग्नीचे साठे, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नीचे साठे कोणत्या ठिकाणी आढळतात? योग्य उत्तर काय असेल? नागपूर आणि बघा गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नीचे साठे आढळतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, फुफ्फुसाचं मुख्य कार्य कोणतं आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा, फुफ्फुसाचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणते? योग्य उत्तर काय पाहिजे? रक्ताचे शुद्धीकरण करणे हे फुफ्फुसाचे बघा मुख्य कार्य आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा या ठिकाणी काय विचारलाय? वेरूळ येथील कैलास लेणी, वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत? बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. वेरूळ येथील बघा कैलास लेणी राष्ट्रकूट घराण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात? दक्षिण गंगा बघा सर्वांनी सांगायचे, गोदावरी या नदीला महाराष्ट्रामध्ये दक्षिण गंगा असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये बघा दिला जातो? सर्वांनी सांगायचे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना देण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर बघा हा पुरस्कार महिला व बालविकास बघा या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा, खालीलपैकी कोणत्या एका गटामध्ये बघा सर्व दिलेली राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रामधील आहेत? बघा या ठिकाणी 4 गट आहेत. यापैकी बघा सर्व या ठिकाणी राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रामधले असतील. कान्हा कोट आहे, कान्हा मध्य प्रदेशमध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी 1 नंबर येणार नाही. ताडोबा, पेंच, नवेगाव, बोरवली, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रामधला पहिला पर्यटन जिल्हा भारतामधला पहिला पर्यटन जिल्ह्याचा मान महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्याला मिळाला होता? तर योग्य उत्तर काय असेल? भारतामधला पहिला पर्यटन जिल्ह्याचा मान हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सन 1857 भारतीय स्वातंत्र्य समर, सन 1857 भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे, स्वातंत्र्यवीर सावरकर बघा यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 या ठिकाणी का लक्षद्वीप बेटे, लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा हा PYQ प्रश्न आहे, परीक्षेमध्ये मागील परीक्षामध्ये होता. सर्वांनी सांगायचे लक्षद्वीप बेटे बघा कोणत्या समुद्रामधले? तर अरबी समुद्रामधले बेटे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये खालीलपैकी कोणता खनिज पदार्थ असतो? रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये प्रामुख्याने बघा कोणता असतो? सर्वांनी सांगायचं लोह असतो बघा, लोह म्हणजे Fe. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. जीवरेखा हा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा जालना जिल्ह्यामध्ये बघा जीवरेखा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 पहा, जालना शहरामधून वाहणारी कुंडलिका ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? जालना हे शहर कुंडलिका नदीच्या काठावर आहे पहा जालना हे शहर. तर जालना या शहरामधून वाहणारी कुंडलिका ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कुंडलिका ही नदी पहा गोदावरी या नदीची उपनदी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना खालीलपैकी कशावर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना पहा कुपोषणावर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी योजना आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. खानदेशाची कवयित्री बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे, खानदेशाची कवयित्री म्हणून बहिणाबाई चौधरी यांना ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 29 बघा या ठिकाणी काय विचारलाय? घाशीराम कोतवाल व सखाराम बाइंडर या नाटकाचे नाटककार कोण आहेत? सर्वांनी सांगायचंय घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर या नाटकाचे नाटककार विजय तेंडुलकर आहेत पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी RBI
RBIची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? RBIची स्थापना 1 एप्रिल सन 1935ला RBIची स्थापना झाली. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना सन 1873 पुणे या ठिकाणी केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, भारतामध्ये विचारले आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात? म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 पणजी या शहरामध्ये भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी संपन्न पणजी या शहरामध्ये होतात. प्रश्न क्रमांक पुढचा, भाषावार प्रांत रचनेनुसार, भाषावार प्रांत रचनेनुसार भारतामधलं पहिलं राज्य कोणतं होतं? सर्वांनी सांगायचे भाषावार प्रांत रचनेनुसार भारतामध्ये निर्माण झालेलं पहिलं राज्य म्हणजे आंध्र प्रदेश राज्य होय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार दयेचा अधिकार प्राप्त आहे? राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार, सर्वांनी सांगायचे परीक्षेमध्ये असे प्रश्न असतात. राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार कलम कोणता आहे? कलम 72 आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पंचायत राज्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? योग्य उत्तर काय असेल? पंचायत राज्याची शिफारस बलवंतराय मेहता या समितीने केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सागरेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? सागरेश्वर हे अभयारण्य सांगली जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खंबायत व अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहेत? योग्य उत्तर काय असेल? खंबायत व अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र गुजरात राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती असेल? चांदी, सर्वांनी सांगायचे चांदी या मूलद्रव्याची Ag चांदीची आहे. Au सोन्याची आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल? मध्य प्रदेश या राज्यामध्ये पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बॉम्बे असोसिएशन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे? नाना जगन्नाथ शंकर सेठ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, बारेंद्र कुमार घोष, विष्णुशास्त्री चिपळूणकर. हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे कोणाची आहेत? तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती, शिपाई हमाल, लिपिक चालक सर्वांसाठी लागणारे असेच महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत हे सर्व PDF व्हॉट्सअपवर पाठवले जातील. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.